मांडी घालून बसा. एक आसन घ्या. शांत डोळे मिटायचे आहेत. शांत शरीराला करू. मनातले सगळे विचार एकत्र डोक्यात साठवायचे आहेत. ताठ बसायचं आहे. अंग एकदम लूज सोडायचं आहे. श्वास घ्यायचा आहे. श्वास हळूहळू हळू घेताना विचार करा की सृष्टीतली सर्व पॉझिटिव्हिटी तुम्ही तुमच्या शरीरामध्ये घेत आहात. श्वास घेतल्यावर शरीरात थोडा वेळ तो थांबवायचा आहे. शरीराच्या आतमध्ये थंडपणा फील करायचा आहे. हा जो थंडपणा आहे हा तुमच्या रंध्रामध्ये पूर्ण शरीरामध्ये घेरला जातो आणि सुंदर असा हा थंडपणा तुम्हाला जाणवतोय. श्वास सोडताना शरीरातली सगळी नेगेटिव्हिटी, सगळे आजार त्या श्वासागणिक बाहेर आणायचे आहेत. पुन्हा श्वास घ्यायचा आहे. पुन्हा श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. खूप हलकं वाटेल. हा हलकेपणा मनाला उभारी देणारा असतो. आपल्या डोक्यावरचं सहस्त्रार चक्र, क्राउन चक्र हे ओपन करायचं आहे. त्याला हलकसं ओपन केलं. युनिवर्स मधली सगळी कॉस्मिक एनर्जी, डिवाइन एनर्जी ही पूर्ण तुमच्या सहस्त्रार चक्रातून तुमच्या शरीरात पसरत आहे. तुमच्या शरीराभोवती पूर्ण पांढरी एनर्जी, पांढरा प्रकाश पूर्ण तुम्हाला घेरून आहे. एक वर्तुळ तयार झालेलं आहे पूर्ण तुमच्या शरीराभोवती पांढऱ्या प्रकाशाचं. तळवे मात्र जमिनीवर असतात. पायाचे तळवे जमिनीवर असतात. रूट चक्रावर फोकस करून कमळासारख्या पाकळ्या रूट चक्राच्या उघडल्या गेल्या आहेत असं नजरेसमोर आणायचं आहे. जेव्हा या पाकळ्या उघडल्या जातात तेव्हा एक एक पाकळीतून पूर्ण रूट्स बाहेर पडत आहेत, जे आपल्या कमरेखाली, आपल्या मांड्यांमधून, आपल्या गुडघ्यांमधून, आपल्या पोटऱ्यांमधून तळपायामध्ये शिरत आहेत. आणि तळपायातनं सगळे निघालेले रूट्स जमिनीमध्ये फास्ट शिरत आहेत. एकदम वेगाने जात आहेत जमिनीमध्ये. आणि या रूट्स मधनं तुमच्या शरीरातली सगळी नेगेटिव्हिटी जमिनीमध्ये निघून जात आहे. फील करा ती नेगेटिव्हिटी जाताना. तुम्हाला जाणवेल की काहीतरी खेचलं जाते तुमच्या शरीरात. तुमची पाठ भरून आलेली आहे. तुमच्या हाताच्या तळहातावर टिंगलिंग होत आहे. डोकं हलकं जड वाटेल. पूर्ण रूट्स जमिनीमध्ये जे जात आहेत ते तुमच्या शरीरातली सगळी नेगेटिव्हिटी, तुमचे आजार, तुमचे ऑब्स्टिकल्स पूर्णपणे सगळं खेचून नेत आहेत. शरीराभोवती पसरलेला पांढरा प्रकाश, कॉस्मिक एनर्जी वरून प्रेशरने ते रूट्स जमिनीमध्ये टाकत आहे. कारण पूर्ण नेगेटिव्हिटीला पण एका प्रेशरने वेगाने जमिनीमध्ये सोडलं जात आहे. ग्राउंडिंग करण्याचे जे फायदे आहेत, शरीर हलकं वाटायला लागतं, डोकं हलकं वाटायला लागतं, जिभेवर एक वेगळी चव येते, एक वेगळ्या प्रकारची चव जिभेवर जाणवते, कानाभोवती एक वेगळी हवा यायला लागते, वेगळे आवाज येऊ शकतात.
मातीचा सुगंध येऊ शकतो जेव्हा हे रूट्स जमिनीमध्ये जात असतात. श्वास घेत राहायचा आहे मंदपणे आणि श्वास सोडत राहायचा आहे. रूट्स जमिनीत जाताना फील करायचं आहे की आपली सगळी नेगेटिव्ह एनर्जी जात आहे आणि या नेगेटिव्ह एनर्जीला प्रेशरने पांढरा प्रकाश खाली ढकलत आहे. ही एनर्जी तुम्हाला त्रास देणारी एनर्जी आहे जी जमीन परत तिच्याकडे घेत आहे. हळूहळू सगळे रूट्स पुन्हा वर येत आहेत कारण तुमच्या शरीरामधली सगळी नेगेटिव्ह एनर्जी जमिनीकडे आपण सोडलेली आहे, जमिनीने खेचून घेतलेली आहे. तर सगळे रूट्स पुन्हा शरीरामध्ये घ्यायचे आहेत. सगळे रूट्स शरीरामध्ये तळपायातून पोटऱ्यांपर्यंत वर चढत आहेत. वर चढता चढता ते गुडघ्यापर्यंत आलेले आहेत. गुडघ्यातून मांड्यांमध्ये आलेले आहेत आणि या मांड्यांमधून पुन्हा ते त्या कमळाच्या रूट चक्राच्या आकारामध्ये सामावलेले आहेत. रूट चक्राच्या सगळ्या कमळाच्या पाकळ्या बंद झाल्या आहेत. शरीर एकदम हलकं वाटत आहे. शरीरातली सगळी नेगेटिव्ह एनर्जी निघून गेलेली आहे. आता उरली आहे ती फक्त पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह विचार आणि पॉझिटिव्ह दृष्टिकोन. ह्याला वाढवायचं आहे. प्रत्येक गोष्ट जी सकारात्मक आहे तिला आठवा. तुमचे प्लॅनिंग आठवा. तुम्हाला काय करायचं आहे ते आठवा. आणि मन आता जे शांत झालं आहे, स्थिर बसून राहा, डोळे बंद करून बसून राहा. आणि जेव्हा तुम्ही हळूहळू डोळे उघडता त्याच्या आधी हातावर हात सोडून पूर्ण शरीरावर फिरवा. हळूहळू डोळे उघडायचे, घोटभर पाणी प्यायचं. शांत सकारात्मकतेने आपल्या कामाला लागायचं किंवा शांत झोपून जायचं.